आता बातमी रामदास कदम यांच्या संदर्भात। उद्धव यांच्यावर रामदास कदम संतापलेले आहेत। रामदास कदम यांनी उद्धव यांच्यावर बोचरी टीका केलेली आहे। रामदास कदम यांच्याशी बातचीत केली आमचे प्रतिनिधी कुणाल भोईटे यांनी। पाहूयात। आपल्या सोबत शिवसेनेचे नेते रामदास भाई कदम आहेत। भाई, आज शिवसेनेचा जे अधिवेशन आहे ते या ठिकाणी भरवण्यात आलेले। याआधी देखील तुम्ही अनेक अधिवेशनं पाहिले असतील, मात्र या अधिवेशनामध्ये काय नेमकं साम्य आहे? एक वेगळी शिस्त पाहायला मिळाली या अधिवेशनामध्ये आणि एकनाथजी शिंदे यांच्या कामावरती विश्वास ठेवून यांनी 1.5 वर्षामध्ये जे निर्णय घेतले, लोकाभिमुख निर्णय, त्या निर्णयाकडे आकर्षित होऊन एक महाराष्ट्रामध्ये भगवा वादळच निर्माण झालं आता। आणि म्हणून आगामी येणाऱ्या लोकसभेच्या निवडणुका त्या कुठल्याही परिस्थितीमध्ये 48च्या 48 जागा निवडून आणणं हे ध्येय समोर ठेवूनच आजचं अधिवेशन आमचं आम्ही ठेवलं होतं। भाई, तुम्ही वारंवार म्हणताय की मातोश्रीला आम्ही मिठाईचे खोके दिले, ते मिठाईचे खोके कमी पडले का? जास्त दिले असते तर मंत्रिपद आपल्याला मिळालं असतं? नाही, प्रश्न मंत्रिपदाचा नाही आहे। दुःख एका गोष्टीचं वाटतं की आम्ही जेल भोगले, आम्ही केसेस घेतल्या, आम्ही शिवसेना मोठी केली आणि आम्हाला संपवण्याचा घाट उद्धव ठाकरेंकडून झाला। जसं मनोज जोशींना शिवाजी पार्कच्या समेमधून सेतवाना खाली उतरवलं गेलं, तर माझाही कार्यक्रम तसा करण्याचा त्यावेळी संबंध उद्धव ठाकरेंनी केली होती। एकनाथ शिंदेंनी मला शपथ घातली की तुम्ही येऊ नका, असा कार्यक्रम त्यांनी आयोजित केलेला आहे। आणि मी नसताना, मग मी गेलो नाही, मग मी नसताना तिथं माझ्या विरोधात घोषणा दिल्या गेल्या। तर हेच उद्धव ठाकरेचं कपट कारस्थान असतं। एकेका नेत्याला कसा संपवायचा लोकांमधून, त्याला खाली कसा उतवायचा। शिवसेना प्रमुखांनी सर्वसामान्य माणसाला मोठा केला, आम्हाला मोठा केला आम्हाला, आणि ह्या नालायक माणसांनी नेत्यांना संपवायचं काम केलं, शिवसेना संपवायचं पाप केलं, त्याचं दुःख होतं आहे। व्हिडिओ जर्नलिस्ट नित्यानंद नाईक सह कुणाल भोईटे, जय महाराष्ट्र न्यूज, कोल्हापूर।